तर एकदा गोल्ड शॉप बघूया, काही आपल्याला सोनं वगैरे स्वस्तात भेटते का. आयफोन प्राईस बघू 17 आहे. 17ची प्राईस इकडे आहे टोटल. फायनली मंदिर जवळ दिसतोय आता. आरतीची तयारी होते. बघितलं कधी चिंबोऱ्याची भजी. ते 5 वाजलेले आहेत आणि आपण आलो पाटू केव्जला. तर आजमध्ये आपल्याला पाटू केव्ज बद्दल सांगणार आहे. हे कुआलालंपूर मधलं एक प्रसिद्ध देवस्थान आहे आणि इथे एक मोठी मूर्ती आहे मुर्गनांची. मुर्गन म्हणजे इकडचे आपले कार्तिकेय भगवान, त्यांची मूर्ती आहे आणि वर पण त्यांचंच टेम्पल आहे आणि ती सोन्यासारखी दिसणारी आहे. सध्या आता इथे आय थिंक कन्स्ट्रक्शन चालू आहे. 272 पायऱ्या चढाव्या लागतात. ते जे कलरफुल दिसत आहेत ते पायऱ्या आहेत आणि ते दरवर्षी थायपुसम हा सण आहे जो या सणाच्या वेळी खूप गर्दी असते. हा ग्राउंडचा मंदिर आहे. खालीच आपल्याला हा मंदिर लागतो. इकडं खूप देवांचे मूर्त्या आहेत. इट इज व्हेरी ब्युटिफुल, कलरफुल आहेत. यांचे जसे स्टेअर्स पण कलरफुल आहेत तसंच यांच्या मूर्त्या पण खूप कलरफुल आहेत. एक गणपती बाप्पाचं टेम्पल आहे जिथे खूप साऱ्या देवदेवता आहेत. आता हा मेन मंदिर आहे जिथे एक बाप्पा आहे. कसं वाटतंय? एवढं काय नाही, जवळ आहे पायऱ्या. काहीच नाही, जवळ आहे बोलते. एवढं चढून थकली आहे ती अजून. पण हे जे पायऱ्या आहेत ते ऑलमोस्ट 45 डिग्री 45 डिग्रीवर आपण चढतोय असं वाटतंय. म्हणजे खूप इन्क्लाइंड आहेत. सध्या ही कार्तिकेची मूर्ती रिनोव्हेशन मध्ये आहे, अंडर रिनोव्हेशन. आता बघायला नाही भेटणार आपल्याला. ते आपण तिकडून आलो होतो चालत चालत चालत. फायनली मंदिर जवळ दिसतोय आता. हा जवळून असं काय दिसतोय. फायनली वी आर हिअर. This is the Batu Cave. हे बाटू केव्हच्या आतमध्ये. इकडून बघू शकतो उजेड होतोय दिवसाला. ही ऑलमोस्ट एवढी मोठी आहे. वाईड अँगलने रेकॉर्ड करतोय, 1x मध्ये येत नाहीये. आणि हा इकडे मंदिर आहे. आणि त्या साईडला पण मंदिरच वाटतोय. ही मंदिराची एंट्री. इकडे महाप्रसाद चालू आहे. इकडे देवाची मूर्ती आहे आत, पण बंद आहे काही कारणास्तव. हे आहे भगवान कार्तिकेय यांची मूर्ती. मोरावर बसले. कुठल्या तरी आरतीची तयारी होते. पण नशीब बघा, आम्ही आलोय आणि आम्हाला प्रसाद भेटलाय. प्रसादच चालू होता. याच्यात काय काय आयटम आहेत असतं ना. यात रवा आहे प्रसाद. हा टॅमरिन राईस आहे, चणे आहेत. हे डाळीपासून बनलेला एक गोड पदार्थ आहे आणि यांची एक स्वीट करून एक करी आहे ज्याच्यात फ्रुट्स टाकलेत. आणि हे देवाच्या आशीर्वादाने देवाचा जो प्रसाद आहे त्याच्याने बनलेला हे स्वीट वगैरे. नशीब असलं ना की देव साथ देतो. कसं वाटतंय अनिकेत खाताना? मस्त. वरती जेवण भेटलं नाही आम्हाला, जास्त खायत आलो. महाप्रसाद अंडर द बाटू केव्स.
प्रसाद खाल्ला इकडला आणि मग अशी जी मूर्ती बंद होती, दर्शन नव्हते होत, त्याचा ओपन झालाय. बघू तिकडे दिसतंय का आपल्याला. आता वरती जाऊन बघू काय आहे ते. आपण इकडे दर्शन घेतलं आणि महाप्रसादाचा आस्वाद घेतला या टेम्पलमध्ये. इकडे अजून आपल्याला वरती पण एक मंदिर दिसतंय. पाणी पडतोय वरून. एकदम डोंगराच्या आतमध्ये वसलेला मंदिर आहे हा. आणि आवाज, त्यांचं संगीत मला खूप आवडतं. टॉपवर पोहोचलोय. चला, कॉल आलेला आहे आपल्या कॅब ड्रायव्हरचा. वी नीड टू गो अर्ली. तर कॅब ड्रायव्हरने आपल्याला सोडलंय. आता सोगो मॉलला आलाय. इकडे आयफोनचे प्राइसेस बघूया. स्वस्त आहे का इंडियाची एवढीच प्राइस आहे. असं सराउंडिंग आहे बघा. इकडं पण हिची शॉपिंग चालू झाली आहे परत. थांब ना तू, इथे मस्त मस्त कलेक्शन आहे. 59 ला म्हणजे आपले अराउंड किती झाले, इंटू 20 करा. तुम्हाला खाली स्क्रीनवर प्राइस दिसत असेल. म्हणजे 1200-1500 पर्यंत असणार आहे. इकडे पर्सेस आहेत 119. 300 रिंगेट आहे, म्हणजे आपल्या इंडियन रुपीज मध्ये ऑलमोस्ट किती झाले. खाली स्क्रीनवर दिसतील तुम्हाला. हे असं सेम चप्पल माझ्याकडे आहे, पण मी 100 रुपयात घेतलं. फायनली अथक प्रयत्नानंतर आपल्याला भेटलेलं आहे आयफोन. प्राइस बघू 17 आहे. 17ची प्राइस इकडे आहे टोटल. आयफोनची जर तुम्ही बघायला गेला, हे आयफोनचे रेट्स आहेत. आयफोन 17 मॅक्स आणि प्रोचे. जी पण तुम्हाला प्राइस दिसतीये त्याला इंटू 23 करा, तेवढी प्राइस असेल. ही 16ची आहे. म्हणजे मला तरी तेवढी कॉस्ट इफेक्टिव्ह नाही वाटली. जास्त फरक नाही आहे, 5-6 हजाराचाच फरक आहे. फ्लिपची प्राइस आहे 3799ला आहे. हे 3499ला आहे. 512 GB फ्लिप. हे 265, 512 GB एवढी ही प्राइस आहे. लवकर एकदा गोल्ड शॉप बघूया, काय आपल्याला सोनं वगैरे स्वस्तात भेटते का. पण ते 8लाच बंद होतं आणि आता किती वाजलेत आपले 7 वाजलेत. 1च तास आहे आपल्याकडे. बघू काय भेटतंय का गोल्ड शॉप. कॅब वगैरे करून जर असेल तर बघूया. बाय बाय. स्ट्रीट फिरलो. इकडे सोन्याचं पण दुकान दिसत असेल तुम्हाला. 2-3 सोन्याची दुकानं फिरलो. रेट ऑलमोस्ट सेम आहे गोल्डचा. 916 ऑलमोस्ट चाललाय आपल्या इकडे 1,27,000 आणि इकडे विथ 1 तोळा चाललाय 1,25,000 सॉरी 1,23,000 वगैरे चाललाय. सो आणि नंतर परत कन्व्हर्शन चार्जेस वगैरे लागून तेवढाच होईल. पण जास्त काय फरक नाही इकडे. तो घेण्यात काय अर्थ नाहीये. हे खाऊ गली यांची.
ही आहे ओल्ड स्ट्रीट. छोटे छोटे चिंबोरी, छोटे चिंबोरी, बेबी क्रॅब्स. त्यांची भजी आहे. असं बघितलं कधी चिंबोऱ्याची भजी? मार्केटमध्ये आम्ही खायला घेतलं, बघू कसं आहे. एवढं घेतलं आपण 10 RM 220 ला. कसं टेस्ट आहे बघू. कोरियन चीज समथिंग आहे. बघ खाऊन कसं वाटतंय असं. पुडिंग, डोनट्स, वेगळे स्ट्रॉबेरी, व्हाईट स्ट्रॉबेरी, रेड स्ट्रॉबेरी. What is this? शुगर. Sugar. ओके. तुमचे ज्यूस बघा आणि एक ग्लास बघा, एवढे मोठे आहेत. आपल्या इकडे 2 जण पितील एवढे मोठे ग्लास. इकडला चिवडा, जेली टाईप आहे. काहीतरी कोकोनटचा Shake आहे. कोकोनट शेक. कॅन्डीज बघा कसे तिकडे. तुला इकडले 50 RM काढायचे. पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर, पिन नंबर आहे. पिन तुम्हाला दाखवणार नाही, तर माझं कार्ड भेटलं तर तुम्ही काढू शकता म्हणून. आपल्या आवडती आवाज आलेली आहे. पैसा ही पैसा होगा. पहिला कार्ड आला. पैसा ही पैसा होगा, पैसा ही पैसा. चला आता आपण फूड स्ट्रीट मधून बाहेर आलो आहे आणि आता हॉटेलकडे चाललो आहे. जाता जाता बघू काय लागतंय का आपल्याला रस्त्यात. इकडे साड्यांची दुकानं वगैरे आहेत. जिकडे इंडियन पोशाखांची दुकानं आहेत तिकडे सगळीकडे हिंदी गाणीच आहेत. चेन्नई एक्सप्रेस वगैरेचे. या डोरेमॉनलाच गॅजेटची गरज आहे. हा प्रवास आज इथे संपतो, पण मनात सुरू झालेला प्रवास अजूनही थांबलेला नाही. या वाट्याने आम्हाला केवळ ठिकाणच दाखवली नाहीत, तर स्वतःला थोडा अधिक ओळखायला शिकवलं. नवीन रस्ते, अनोळखी चेहरे आणि शांततेत लपलेले अर्थ. काही क्षण कॅमेऱ्यात कैद झाले, तर काही फक्त मनात साठून राहिले. प्रत्येक सूर्योदयाने नवीन आशा दिली आणि प्रत्येक सूर्यास्ताने थोडं थांबायला शिकवलं. जर तुम्ही आमचा मागील व्लॉग मलेशिया डे 1 पाहिला नसेल तर तो पाहायला विसरू नका. आणि आणखी एक अविस्मरणीय सिंगापूरचा प्रवास तुमच्या सोबत आम्ही शेअर करणार आहोत. आजचा प्रवास इथे संपतो, पण कथा अजून बाकी आहे. जो है समा, तुम हो न हो.